नमस्कार. मी डॉक्टर अनुजा पवार स्वागत करते आपल्या हेल्थ कुटुंब चॅनलमध्ये. आज सर्वांच्या घराघरात सापडणारा आणि वारंवार याने ग्रस्त असणाऱ्या अशा पित्ताच्या त्रासाबद्दल आपण बोलणार आहोत. नेहमीप्रमाणे आम्लपित्ताची टिपिकल माहिती न सांगता रोजच्या ओपीडीचे पेशंट्सचे कंप्लेंट आणि त्यांना आपण जे घरगुती उपाय तसेच औषधोपचाराचा जो सल्ला देतो त्याबद्दल आपण बोलणार आहोत. प्रत्येक घरात एक तरी व्यक्तीला सतत होणारा पित्ताचा त्रास असतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी सांगितलेले घरगुती उपायांचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. खूप पेशंट्सला आपल्याला पित्ताचा त्रास झाला आहे हे समजतसुद्धा नाही, कारण पित्ताची लक्षणे प्रत्येकामध्ये वेगवेगळी सापडतात. आता आपण पहिले कॉमन लक्षणं बघूया. बऱ्याच पेशंट्सला छातीत जळजळ होणे, पोटात आग पडल्यासारखी वाटणे, पोट दुखणे, घशात आंबट पाणी येणे, करपट ढेकर येणे या लक्षणांनी त्यांना लगेच समजते की आपल्याला पित्ताचा त्रास होतोय. परंतु या व्यतिरिक्त असे बरेच लक्षणं आहेत जे पेशंट्समध्ये दिसतात, परंतु हा पित्ताचाच प्रकार आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे तो साधासुद्धा घरगुती उपाय न करता आपल्याला मोठा आजार झाल्यासारखे पॅनिक होतात. आता मी तुम्हाला पेशंटच्याच भाषेमध्ये त्यांनी वर्णन केलेल्या काही गोष्टी सांगते. फर्स्ट, मला बऱ्याच दिवसांपासून भूक लागतच नाही डॉक्टर. आता भूक न लागण्याची बरीच कारणं आहेत, परंतु त्यातला एक कॉमन प्रॉब्लेम हा ॲसिडिटीचा असू शकतो. ज्यावेळेला पित्त प्रमाणापेक्षा जास्त किंवा कमी तयार होते त्यावेळेला ते त्याचे कार्य नीट पार पाडत नाही. अशा वेळेला भूक न लागणे हे दिसते. दुसरं, पेशंट सांगतात माझे डोके कधी पूर्ण तर कधी अपूर्ण असे दुखते. मागच्या बाजूला जास्त दुखते, हातोडीने मारल्यासारखे दुखायला लागते, एकदा दुखायला लागले की ते थांबतच नाही, असं सुद्धा पेशंट वर्णन करतात. तिसरं, छातीत धडधड होणे. ज्या वेळेला पित्ताचे प्रमाण वाढते त्यावेळेला नाडीचे ठोके देखील वाढतात, जलद पडतात. त्यामुळे पेशंटला धडधड म्हणजेच पाल्पिटेशन जाणवते आणि नाडीचे ठोके जलद पडले की श्वासाची देखील गती वाढते. त्यामुळे पेशंटला श्वास घ्यायला देखील त्रास जाणवल्यासारखा वाटतो. जेवण केल्यानंतर छातीवर दाब पडल्यासारखा वाटणे. पित्ताच्या प्रकोपामुळे अतिरिक्त पित्ताचे हवेमध्ये म्हणजेच गॅसमध्ये रूपांतर होते. आता जेवण केल्यानंतर अन्न जसे जसे पुढे सरकते तसे ते हवेची जागा घेते आणि गॅसला पुढे ढकलते. आता हा गॅस ज्या वेळेला ऊर्ध्व मार्गाने किंवा अधोमार्गाने बाहेर पडतो त्यावेळेला पेशंटला थोड्याफार प्रकारे रिलीफ वाटतो. ज्या वेळेला तो ऊर्ध्व मार्गाने प्रसारण पावतो तेव्हा तो आपल्या छातीच्या पडद्याला ढकलतो. हा तोच पडदा आहे ज्यावर आपले फुफ्फुस आणि हृदय स्थित आहे. आता पडदा ढकलल्या गेल्याने अर्थात हृदयावरही दाब पडतो आणि पेशंटच्या छातीवर दाब जाणवतो व छातीत अस्वस्थता जाणवते. जुलाब होणे. ज्या पेशंटला पित्त अधोमार्गाने बाहेर पडते त्यावेळेला त्यांना पातळ जुलाब देखील होतात. अंगावर खाज येणे. आपल्या त्वचेमध्ये पित्ताचाच एक प्रकार आहे भ्राजक पित्त, तो स्थित असतो. ज्यावेळेला भ्राजक पित्त देखील प्रकुपित होते त्यावेळेला अंगावर खाज येते आणि त्यालाच आपण बोलीभाषेमध्ये पित्त उभरणे असं म्हणतो. तहान वाढणे. पित्त हे उष्ण आणि तीक्ष्ण स्वभावाचे असते, त्यामुळे उष्मा कमी करण्यासाठी शरीराला शीतपदार्थांची इच्छा होते, म्हणूनच आपल्याला तहान जास्त प्रमाणात जाणवते. चक्कर येणे. पित्ताचे प्रमाण वाढल्याने डोकेदुखी वाढते आणि त्यामुळे चक्कर देखील सुरू होतात. निद्रानाश. झोपण्याचा कितीही प्रयत्न केला डॉक्टर तरी झोपच येत नाही किंवा झोप लागली तरी मध्ये मध्ये जाग येऊन शांत झोप झाल्यासारखी वाटत नाही, अशी देखील पेशंट कंप्लेंट करतात. चिडचिड होणे. पित्ताचा त्रास हा जसा शरीरावर परिणाम करतो तसाच तो मानसिकसुद्धा परिणाम करतो. त्यामुळे चिडचिड होणे, मन अशांत होणे, उगीचच जीव घाबरणे अशा गोष्टी घडतात. आता हे सर्व पेशंटच्या तोंडून ऐकलेल्या गोष्टी मी शेअर केल्यात. यातील काही गोष्टींना तुम्ही नक्की रिलेट केलं असेल. मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला यापैकी कोणत्या लक्षणांनी ग्रस्त केलेलं आहे. आता आपण बघूया घरगुती उपाय जो आपण पेशंटला सुचवतो. सर्वात पहिले म्हणजे पित्त वाढेल अशा गोष्टींपासून दूर राहा. आता म्हणजे नक्की कशापासून दूर राहा तर मी एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ पूर्णपणे बघा. पहिलं, डाळीचे पीठ अर्थात हरभरा डाळीचे पीठ, चणा डाळ म्हणजेच बेसन पिठाचे पदार्थ बंद करायचे. यामध्ये वडे आले, पिठले, कढी, भजी, वडापाव, आळूवडी, थालीपीठं, ढोकळे हे पदार्थ आले. दुसरं, तूर डाळ बंद करायची आहे. वरण जर खायचे असेल तर तुम्ही मुगाच्या डाळीचेच वरण खावे, त्याने तुम्हाला अजिबात पित्ताचा त्रास जाणवणार नाही. तिसरं, मेथीची भाजी. आता पालेभाज्या खाणं ही चांगली गोष्ट आहे, परंतु ज्या पेशंटला वारंवार ॲसिडिटीचा त्रास होतो त्यांनी मेथीची भाजी टाळलेलीच बरी. चौथा आहे उपवास. आपल्या महिला मंडळ उपवासाच्या बाबतीत अग्रेसर आहेत. उपवासामुळे ॲसिडिटी प्रचंड प्रमाणात वाढते. आता प्रत्येकाच्या श्रद्धेचा आदर करून एवढंच सांगेल की उपवास करायचा असेल तर साबुदाणा पूर्णपणे वर्ज्य करावा, याऐवजी भगर वापरावी. आता आपल्या काही मैत्रिणी म्हणतील की सोमवारच्या दिवशी भगर चालतच नाही, बरोबर ना?
आता त्यावर मी हेच सांगेल की त्यावेळेला फक्त फलाहार करावा, म्हणजे दिवसभर फळं खावीत आणि दूध प्यावे. परंतु साबुदाण्याचा विचार मनात सुद्धा आणू नका. 5वा आहे चहा. सगळ्यांच्या आवडीचा, याच्यात मी सुद्धा आले बरं का. याचे प्रमाणात सेवन करणे अत्यंत गरजेचे आहे. पुढचा पदार्थ आहे लोणचं. आपल्या सगळ्यांचाच लाडका पदार्थ लोणचं. ऐकून सुद्धा तोंडाला पाणी सुटते, पण नंतर हेच लोणचं आपल्या तोंडचं पाणी पळवतं. त्यामुळे लोणचं सुद्धा बंद. पुढचं आहे फास्ट फूड. कोणाला नाही आवडत बाहेरचं खायला, परंतु पित्ताचा त्रास टाळण्यासाठी हेही बंद करावंच लागेल. पुढचं आहे उन्हामध्ये जास्त फिरणे. उन्हामध्ये अतिप्रमाणात फिरल्याने उष्णतेमुळे पित्ताचा प्रकोप होतो आणि मग पेशंटचं डोकं दुखणं, चक्कर येणं, थकल्यासारखं वाटणं हे त्रास जाणवतात. पुढचं आहे दिवास्वाप, म्हणजे दुपारी झोपणे. तुम्हाला जाणवले असेल देखील की दुपारी 1-2 तास जर ताणून दिली तर त्याच्यानंतर आपल्या छातीत जळजळ जाणवते. ती यामुळेच की त्यामुळे पित्ताचा प्रकोप होतो. बरं, आता मी काय करू नका हे तुम्हाला सांगितलं, परंतु उपचार म्हणून आता काय करायचं ते सांगते. तर पहिलं आहे भरपूर प्रमाणात पाणी पिणे. हे फक्त त्रास झाल्यावरच नाही, परंतु रोजची सवय म्हणून रोज 3 ते 4 लिटर पाणी पिणे योग्य. कारण यामुळे तुमची नुसती पित्ताच्या त्रासापासून नाही तर मूत्रविकारांपासून देखील तुम्ही दूर राहाल. दूध. गार दूध जर रोज रात्री पिण्याची सवय असेल तर ते पित्ताला शांत करते. परंतु जर एखाद्याला निद्रानाशाचा त्रास जाणवत असेल तर दूध कोमट करून त्यात खडीसाखर टाकून बघा आणि काय रिझल्ट मिळाला मला नक्की सांगा. तूप. तूप हे पित्ताचा नाश करते, त्यामुळे त्याचे नियमित सेवन केल्याने पित्त शांत राहते. पुढचा आहे भाज्यांचा विचार केला तर गाजर, फ्लॉवरची भाजी, बटाटा या भाज्यांच्या सेवनाने पित्त संतुलित राहते. परंतु जर आपल्याला भरपूर तेल, मीठ, मसाला टाकून चटपटीत भाज्या खायच्या असतील तर मात्र त्याच्याने पित्ताचा उलटा प्रकोपच होणार आहे. पुढचा आहे आवळ्याचा ज्यूस, धने भिजवलेले पाणी, मनुका यामुळे सुद्धा ॲसिडिटी कमी होते. आणि सगळ्यात महत्त्वाचे, मन शांत करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी मेडिटेशन करा, यामुळे सुद्धा बराच फरक पडतो. जर सततचा पित्ताचा त्रास होत असेल तर कोरा चहा पिणे अत्यंत फायदेशीर आहे. मला खात्री आहे हा व्हिडिओ तुमच्यापैकी अनेकांना जवळचा वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईकचे बटन दाबा आणि हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येक घरात होणारा हा पित्ताचा त्रास आपल्याला काही का प्रमाणात होईना कमी करता येईल. व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लोकांपर्यंत पोहोचवा. तसेच बेल नोटिफिकेशन दाबा, म्हणजे पुढचा व्हिडिओ बनवल्यानंतर सर्वप्रथम तो तुमच्या मोबाईलवरती आलेला असेल. थँक्यू.